ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनने आता सर्व काही तयारी केलेली असते. ती तयारी पाहून सायली चक्क झालेली असते. तर त्यानंतर अर्जुन सायलीला थांबवतो. तिला सांगतो की सगळं काही आवरून ठेवलं आहे मी. अर्जुनच्या बोलण्यावरती, अर्जुनच्या या वागण्यावरती सायलीला हसू येत असतं. परंतु सायली तिथे हसू कंट्रोल करते. तर अर्जुन 1 मिनिट म्हणतो आणि सायलीच्या हाती पेन आणून देतो. अर्जुन सायलीला म्हणतो की आता या गुड बॉयला तुम्ही नक्की किती मार्क द्याल. त्यावरती सायली अर्जुनच्या हातातील पेन घेते आणि सांगते की गुड बॉयने नक्की काय काय कामं केले आहेत ते तरी पाहू देत मला. तर अर्जुन सांगतो की ठीक आहे बघा मग. सायली लगेचच आता आपले कपाट चेक करते. तेव्हा अर्जुन सांगतो की आल्यावर सगळ्या कपड्यांच्या घड्या मी व्यवस्थित करून ठेवल्या आहेत. त्यानंतर सायली बुक सेल्फ पाहते. तेव्हा अर्जुन सांगतो की बुक सेल्फ तो सुद्धा व्यवस्थित लावलेला आहे. तर त्यानंतर अर्जुन आता ड्रॉवरकडे इशारा करत सायलीला म्हणतो की फाईलचा ड्रॉवर पाहा ना. तर सायली आता तो ड्रॉवर उघडून पाहते तर सर्व फाईल्स व्यवस्थित अर्जुनने ठेवलेले असतात. तर त्यानंतर अर्जुन पुढे सांगतो की आल्यानंतर मी हातपायही धुतले. ऑफिसमध्ये आज एकही कप कॉफीचा प्यायलेलो नाही आहे. आल्यानंतर सगळं काही पसारा मी आवरला आहे. मग आता मला मार्क्स द्या ना. अर्जुन सायलीला सांगतो की 10 आउट ऑफ 10 राईट. त्यावरती आता सायली अर्जुनच्या हातावरती 0 देते. तेव्हा अर्जुन जरासा नाराजच होतो आणि थँक्यू सो मच असं म्हणून निघायला लागतो. इतक्यात सायली त्याला थांबवते आणि त्याच्या हातावरती आता 10 पैकी 10 मार्क देते. तेव्हा अर्जुन इतका खुश झालेला असतो की तो आता एखाद्या लहान मुलासारखा इकडे तिकडे उड्या मारायला लागतो आणि त्यानंतर त्याने जो बेड आवरलेला असतो ते सगळं काही आता अर्जुन इकडे तिकडे फेकायला लागतो. अर्जुनचा तो आनंद पाहून सायली वेड्यासारखी अर्जुनकडे पाहतच राहते. अर्जुन सायलीला सांगतो की आता मला लॉमध्ये डिस्टिंक्शन मिळालं होतं ना, तेव्हा जितका आनंद झाला नव्हता त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला आत्ता होतोय. तर त्यानंतर थोड्या वेळाने अर्जुन आता भानावरती येतो. अर्जुन पाहतो तर त्याने सगळं काही आता पसारा इकडे तिकडे विस्कटलेले असतात. कपडे इकडे तिकडे फेकलेले असतात. उशाही खालती फेकून दिलेले असतात. तेव्हा आता अर्जुन सायलीला सांगतो की मला फक्त 10 मिनिट द्या, मी सगळं काही आवरतो. आणि त्यानंतर अर्जुन आवरायला लागत असताना सायली तिथे येते आणि अर्जुनला सांगते की द्या इकडे. सर मुळात तुम्ही गुड बॉय आहात. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघून एक स्माईल करतो. तर सायली अर्जुनला सांगते की सर तुम्हाला ना खरंच खूप जास्त कामं असतात. त्यामुळे दररोज हे सगळं काही करणं तुम्हाला नाही जमणार. आणि सर मी तुम्हाला 10 पैकी 10 नाही तर या सगळ्यासाठी मी तुम्हाला 100 पैकी 100 मार्क देणार आहे. त्यावरती अर्जुन खूप खुश होतो आणि सायलीला थँक्यू म्हणतो. सायली सांगते की सर मुळात मी ही सगळी काही कामं तुम्हाला करायला सांगितलीच नव्हती सर. मी फक्त तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितले होते. सर जर तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही घेतली तर तुम्ही आजारी पडाल ना, आणि तुम्ही आजारी पडलात तर, असं म्हणून सायली थोडी थांबते. तेव्हा अर्जुन विचारतो की तर काय. तर सायली सांगते की सर तुम्ही जर आजारी पडलात तर ते सगळं काही झाल्याने तुमची कामं थांबतील ना, आणि जर तुमची कामं थांबली तर तुम्हाला चालेल का. त्यावरती अर्जुन सांगतो की हां, नाही चालणार. तर सायली पुढे अर्जुनला सांगते की मी खालती जाऊ का, मला थोडीफार कामं आहेत. तेव्हा अर्जुन सायलीला थांबवतो आणि सांगतो की 1 मिनिट, मी आजचा दिवस जास्त वेळ काम केलं तर चालेल का? फक्त आजचा दिवस. काय आहे ना की आता केसेस खूप वाढल्या आहेत ना माझ्याकडे म्हणून म्हणतोय. तेव्हा आता सायली सांगते की ठीक आहे, परंतु थंड दूध प्यायल्याशिवाय झोपायचं नाही हा. त्यावरती आता अर्जुन सायलीला हॅट्सअप करतो आणि सांगतो की ओके डन मॅडम. तर त्यानंतर दोघेही खुश असतात. तर सायली स्वतःची कामं आवरण्यासाठी खालती जाते. तर इकडे अर्जुन खूप खुश असतो. तो सायलीने दिलेले हातावरती जी मार्क्स असतात ते पाहतच राहतो. तर इकडे रविराजांनी आता प्रियाची मैत्रीण सानिकाला फोन केलेला असतो आणि तिला तो प्रियाबद्दल विचारतो. तेव्हा आता सानिकाने सांगितलेलं असतं की नाही, तन्वी इथे आलेली नाहीये. तेव्हा आता रविराज फोन ठेवतात, परंतु रविराज आणि सुमन खूप काळजीत असतात. सत्य तर तिथे नागराजला चांगलंच माहिती असतं. रविराज सुमनला विचारतात की तिच्या आणखीन मैत्रिणीचे नंबर आहेत का तुझ्याकडे. तेव्हा सुमन सांगते की जे होते ते तुम्हालाच दिले होते. तर त्यानंतर रविराज आता धक्क्याने खालती बसतो. तो प्रियाच्या काळजीत असतो. तो सुमनला सांगतो की काय झालं असेल ग तिला. त्यावर ते आता सुमन सांगते की भाऊजी असा वेड्यासारखा विचारही नका करू. तो नागराज मनामध्ये विचार करतो की त्या प्रियाला काय धाडबडले आहे, आम्हालाच पोचवायला निघाले आहे ती. तर इकडे रविराज खूप इमोशनल झालेले असतात. ते सुमनला सांगतात की आधी माझी प्रतिभा आणि तन्वी मला सोडून गेल्या. इतक्या प्रयत्नानंतर मला माझी मुलगी परत मिळाली होती, परंतु आता तिलाच मी नकोसा झालोय. माझं काही चुकतं आहे का सुमन.
सुमन सांगते की नाही भाऊजी, असं काहीही नाही आहे. आपण पोलिसामध्ये तक्रार द्यायची का? त्यावर ते आता नागराज घाबरतो. झटक्यात तो सुमनकडे येतो आणि तो तिला सांगतो की काही काय बोलतेस सुमन? अगं तन्वी गायब होऊन असा कितीसा वेळ झाला आहे आणि तन्वी येईल ना परत. आता पोलिसात तक्रार द्यायची काय गरज आहे? नागराजला मुळात तिथे भीती वाटत असते की त्याचं सत्य त्याला बाहेर येऊ द्यायचं नसतं. नागराज रविराजला सांगतो की दादा, तू म्हणत होतात ना की तन्वीच्या क्लासेसमध्ये काही नंबर असतील तर फोन करून विचार. ठीक आहे, मी पाहून येतो, असं म्हणून नागराज खोटं बोलून तेथून निघून जातो. तर इकडे महिपती आता प्रियावरती खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की आता मीच मूर्ख होतो की त्या पक्याला हे काम दिलं. मी माझ्या हातानेच त्या प्रियाचा नरड घोटायला पाहिजे होतं. त्यावरती साक्षी सांगते की प्रियाला मारून काहीच उपयोग नव्हता अण्णा, कारण तो व्हिडिओ तसाच राहिलेला आहे. साक्षी महिपती नागराजचे धावेदन आणलेले असतात. प्रियाने झटक्यात आता बाजी पलटून जबरदस्त त्यांना अडकवलेलं असतं आणि प्रियाची या सगळ्यामध्ये काय किंमत आहे ही तिने दाखवून दिलेली असते. तर तिथे आता साक्षी म्हणते की मला ना या गोष्टीची भीती वाटते ना की आता तिने तो व्हिडिओ कोणाकोणाला पाठवलेला असेल. त्यावरती महिपती सांगतो की नाही नाही, हे असं होऊन चालणारच नाही ना. इतक्यात महिपतीचा माणूस तिथे आलेला असतो. त्याला प्रियाच्या मागावरती त्यांनी पाठवलेलं असतं, परंतु तो सांगतो की आम्ही पूर्ण हायवेपर्यंत जाऊन आलो तरी सुद्धा ती आम्हाला कुठेही सापडली नाही. त्यावरती आता महिपती त्याच्यावरती चिडतो. तो सांगतो की अरे मग घरी निघून जायचं ना आपल्याला, इथे कशाला आलाय तोंड दाखवायला, आणि तो आता त्याला हाकलवून देतो. महिपतीला आता तिथे नागराजचा फोन आलेला असतो. तेव्हा महिपती खूप चिडलेला असतो त्याच्यावरती. तो सांगतो की बोला नागराज सेठ, आता प्रिया गायब झाल्याची बातमी सांगितली आणि तुम्ही कुठं उलटले? त्यावरती आता नागराज सांगतो की दादा सतत बरोबर आहे माझ्या, कसा फोन करू? तेव्हा आता महिपती त्याला सांगतो, तो खूप चिडलेला असतो. तो फोनवरती सांगतो की तुमची ती खोटी पुतणी प्रिया, तिने वनवा पेटवला आहे इथे. तर नागराज आता महिपतीला सांगतो की तिने जसा तुला व्हिडिओ पाठवला आहे अगदी तसाच व्हिडिओ मला तिने पाठवला आहे. डोकं फिरलंय रे तिचं महिपत. त्यावरती महिपत सांगतो की लवकर तिला शोधा. डोकं तिचं फिरलं आहे, आपले दिवस फिरायला उशीर नाही लागणार. तर महिपत इतका चिडलेला असतो की तो ओरडून ओरडून आता नागराजला बोलत असतो फोनवरती. तो सांगतो की आता तिने प्रतिमाचं मडई उकरून काढलं आहे. आता या विलासच्या खुनाच्या केसबद्दलही तिने त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नागराज सेठ, जेलमध्ये जायचा विचार तर सोडूनच द्या. इथले आपल्या शेजारचे आजूबाजूचे लोक आहे ना, ते आपल्याला जाळतील. लवकर शोधा त्या पोरीला. तेव्हा आता नागराज सुद्धा सांगतो की मी शोधणार त्या प्रियाला ना, मी नक्कीच शोधून काढणार. परंतु मला टेन्शन या गोष्टीचं आलंय की तिने तो व्हिडिओ नक्की कुणाकुणाला पाठवलेला असेल. तर तेव्हा ताईकडे रागाने पेटलेला महिपत डायरेक्ट फोन ठेवूनच देतो. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुन आता केसची स्टडी करत असताना अचानकपणे अर्जुनच्या फोनवरती प्रियाचा मेसेज येतो. तर प्रियाने तो व्हिडिओ अर्जुनलाही पाठवलेला असतो. अर्जुन जेव्हा तो व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो. तर खालती आता सगळं काही कामे आवरल्यानंतर कल्पना सायली गप्पा मारत असतात. तर कल्पना सांगते की आज पूर्णाई किती दमले आहेत ना प्रवास करून. बरं सायली, तू त्यांना त्यांच्या गोळ्या दिल्यात का? तेव्हा सायली सांगते की हो आई, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती त्या खूप दमल्या आहेत हे साफ दिसत होतं. कल्पना सांगते की हे सुद्धा आज लवकर झोपले आहेत. बरं सायली, पूर्वी की नाही आम्ही दोघंही पूर्णांची औषधे द्यायचो, परंतु आता तू आल्यापासून ही जबाबदारी तू घेतली आहेस ना. तू सायली, जेव्हापासून पूर्णाईंना गोळ्या औषध देते आहेस ना, तेव्हापासून आम्ही अगदी निर्धास्त आहोत. तर तिथे आता सायली सांगते की आई, अहो आपल्या माणसाची सेवा करण्यात कसला आलंय काम वगैरे. इतक्यात आता कल्पना सायली बोलत असताना अर्जुन मोठ्या मोठ्याने त्यांना हाका मारत आलेला असतो. तेव्हा आता सगळेच जण घाबरतात, सगळेजण खूप पॅनिक झालेले असतात. तर अर्जुन सांगतो की तन्वीने मला ॲक्च्युली मेसेज पाठवला, म्हणजे एक व्हिडिओ पाठवले आहे. त्यावरती आता अश्विन सांगतो की आता नवा काय गोंधळ घालून ठेवला आहे तिने. त्यावरती अर्जुन सांगतो की हा व्हिडिओ पहा. तर त्या व्हिडिओमध्ये आता प्रियाने सगळं काही कबूल केलेलं असतं की कसं साक्षीने विलासचा खून केला, त्यानंतर नागराजने सुद्धा त्यांची साथ दिली आहे आणि प्रतिभाला म्हणजे आता तन्वीच्या आईला त्यांनीच मारला आहे. इतका मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो. त्यावर ते चैतन्य आता सांगतो की अनबिलिव्हेबल अर्जुन. ते सगळेच जण खूप घाबरलेले असतात. तर सायली तिथे विचारते की हे सगळं काही रविराज सरांना माहिती आहे का? तर सायली सुद्धा आता खूप पॅनिक झालेली असते. ती तिथे सांगते सर्वांना की परंतु मुळात प्रिया असं का वागली असेल? रविराज सरांना या गोष्टीचा किती त्रास झाला असेल कळतं आहे की नाही तिला? तेव्हा आता अर्जुन पटकन रविराजला फोन करतो. तर रविराजला तो विचारतो की तन्वी कुठे आहे? रविराज आता त्या गोष्टीवरती गप्पच बसतो. तेव्हा आता अर्जुन सांगतो की अरे सिनियर, काय विचारतोय तुम्ही?
अरे तन्वी कुठे आहे? त्यावर ते आता खूप मोठी बातमी फोडत रविराज सांगतात की तन्वी सकाळपासूनच गायब आहे. दिवसभर झालं मी तिला शोधतोय, परंतु मला अजूनही ती भेटलेली नाहीये. तेव्हा आता अर्जुन खूप चिडलेला असतो. तो सांगतो की सिनियर, ही गोष्ट तुम्हाला आत्ता सांगतोय, तेही मी विचारल्यानंतर. ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नको, मी येतोय तिथे. आणि असं म्हणून आता फोन ठेवून देतो. तेव्हा अर्जुन आता ही बातमी फोडतो की प्रिया सकाळपासून गायब आहे. तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो. अर्जुन तिथे सांगतो की सिनियर खूप रडत होता, आपल्याला तिथे जायला हवं आहे, मी जाऊन येतो. तेव्हा आता चैतन्यालाही तो घेऊन जात असताना सायली म्हणते की मी येते. रविराज सर खूप खचले असतील ना, आणि सुमन काकी खूप घाबरलेही असतील. तेव्हा त्यांच्यासोबत कोणीतरी असायला हवं ना, मी येते. तर ते जात असताना आता कल्पना अश्विनलाही त्यांच्यासोबत पाठवते. तर कल्पना सांगते की मी इथे पुन्हाईंजवळ थांबते. तर ते चौघे आता तिथून जातात. तर इकडे आता महिपतीने त्याच्या माणसाला बोलावून घेतलेलं असतं आणि प्रिया सापडत नसल्याने आता तो त्यांच्या माणसावरतीच खूप राग करत असतो. महिपती आता त्याच्या माणसाला सांगतो की एवढीशी पोरगी ती तुम्हाला उल्लू बनवून गेली आणि तुम्ही काय तंबाखू मळत बसले होते का, असं म्हणून आता त्या माणसाला तो मारायला लागतो. तर साक्षी आता फोनमध्ये तीच व्हिडिओ पाहत असते आणि साक्षी सांगते की विलासचा खून मीच केला आहे, ही गोष्ट क्लिअरली सांगितली आहे तिने या व्हिडिओत. तर महिपती तिच्यावरतीच चिडतो आणि साक्षीला सांगतो की माहिती आहे मला सगळं. आणि तो त्याच्या माणसाला सांगायला लागतो की त्या पोरीला लवकरात लवकर शोधून काढा. तर त्यानंतर साक्षी परत तेच तुंतुन वाजवते. तर साक्षी सांगते की या व्हिडिओत तिने क्लिअरली हेही सांगितलं आहे की आपण तिला पैसे दिले होते म्हणे हे सगळं काही खोटं सांगायला. त्यावरती महिपत परत चिडतो आणि सांगतो की ऐकलंय सगळं मी. तर तो त्याच्या माणसाला सांगतो की ती पोरगी कुठल्याही पाताळात किंवा कोपऱ्यात लपलेली असू द्या, ती पोरगी मला पाहिजे, शोधून काढा तिला. पुढे आता साक्षी काही सांगणार इतक्यात महिपती जोराने ओरडतो गबसई म्हणून. आणि त्यानंतर तो त्याच्या माणसाला अजून खूप मारतो आणि त्याला सांगतो की हे बघ, त्या प्रियाला शोधण्याची सुपारी मी तुला दिली आहे आणि जर तू त्या प्रियाला शोधू नाही शकलास तर तुझी सुपारी कोणाला देईल ना सांगता नाही येणार, चल निघ इथून, असं म्हणून तो आता त्या माणसाला हकलवून देतो. तर पुढे आता साक्षी काही बोलणार इतक्यात तिथे महिपती येतो आणि तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत तो फेकून देतो आणि तिला सांगतो की आता एका व्हिडिओनं तुझं डोकं काय बंद पडलं आहे का. साक्षी महिपतला सांगते की अण्णा, मला या गोष्टीची भीती वाटते आहे की जर तो व्हिडिओ अर्जुनपर्यंत पोहोचला असेल ना, तर तो कोर्टामध्ये मला जास्तीत जास्त शिक्षा काय होते करता येईल याचा अर्जुन विचार करेल. या सगळ्याची मला भीती वाटते. तेव्हा आता महिपती साक्षीला समजावतो. तो सांगतो की तुझा बाप महिपत शिकरे आहे, अजिबात तू घाबरायचं नाही. तर त्यानंतर प्रियाला महिपती साक्षीला सांगतो की ही प्रिया सापडू दे फक्त, त्यानंतर काय करतो ते बघतच राहतो. तर इकडे अर्जुन सगळेच जण आलेले असतात. तेव्हा सुमन खूप रडत असते. रविराज सुद्धा खूप इमोशनल असतो. ते सायली सुमनला समजावते. अश्विन तिथे विचारतो की तन्वी केव्हापासून गायब आहे. त्यावरती सुमन उत्तर देते की सकाळी मी तिला नाश्त्यासाठी बोलवायला गेले, पाहते तर ती नव्हतीच तिथे. तर अर्जुन विचारतो की तुम्ही तिच्या मैत्रिणींना कॉन्टॅक्ट केला का. त्यावरती नागराज खोटं सांगतो की हो, आम्ही तिच्या मैत्रिणींना फोन केले, परंतु तिथेही नाही आहे. इनफॅक्ट मी आणि दादा अख्खं पनवेल शोधून आलो, परंतु आम्हाला तन्वी कुठेच नाही भेटली. तर रविराज आता खूप इमोशनल झालेला असतो. तो तिथे सांगतो की मला आता तन्वीला परत नाही गमवायचं आहे अर्जुन. जर आता ती मला नाही सापडली ना, तर मी सुद्धा जिवंत नाही राहणार. तेव्हा सायली रविराजकडे येते आणि त्याची समजूत घालते. ती सांगते की सर, तुम्ही असं नका बोलू. मी प्रियाला लहानपणापासून ओळखते. तिचं काहीतरी बिनसलं असेल म्हणून ती वेड्यासारखी कुठेतरी जाऊन बसली असेल. तिचा राग शांत झाला की ती नक्की परत येईल. तेव्हा रविराज सांगतात की सायली, तू जशी म्हणते आहेस ना, अगदी तसंच होऊ दे. तर त्यानंतर रविराज विचारतात की हे सगळं काही ते असंच घडलं आहे हे तुम्हाला कसं कळलं. तेव्हा अर्जुन, सायली, अश्विन, चैतन्य एकमेकांकडे पाहतात. रविराज विचारतो की अर्जुन, तू स्वतःहून कसं काय मला फोन केला, हे असंच घडलं आहे तुला कसं समजलं. तेव्हा अर्जुन तिथे मोठा बॉम्ब फोडतो. तो सांगतो की तन्वीने मला एक व्हिडिओ पाठवला होता. म्हणजे तो कसला व्हिडिओ आहे हे मला आधी कळलं नव्हतं, परंतु जेव्हा तो व्हिडिओ मी पाहिला ना, तेव्हा मला मोठा शॉकच बसला. नागराजची पळताभुई थोडी झालेली असते तिथे. अजून पुढे सांगतो की त्या व्हिडिओमध्ये तन्वीने जे काही सांगितलं आहे ना सिनियर, ते अनबिलिव्हेबल आहे. तर इतक्यात आता नागराज तेथून पळ काढतो आणि पटकन महिपतला फोन करतो. तर महिपत आता ना बोला नागराज सेठ, असं म्हटल्यानंतर नागराज चिडतो आणि म्हणतो की सेठ गेला खड्ड्यात, तुझा सेठ आता जिवंतच नाही राहणार आहे. त्या प्रियाने लटकवलाय आपल्याला. त्या प्रियाने आपल्याला जसा व्हिडिओ पाठवला ना, तोच व्हिडिओ तिने अर्जुनलाही पाठवला आहे. तो अर्जुन माझ्या घरी आला आहे.
महिपत सांगतो की आता म्हणजे त्या अर्जुनने मोठा तमाशा राडा घातला असेल ना, तिथे पोलिसांना वगैरे बोलवून आणलं असेल. त्यावरती नागराज सांगतो की असं काहीच चाललेलं नाही आहे अजून तरी. मला वाटतं की अर्जुनला सगळ्यात आधी त्या प्रियाशी बोलायचं आहे. ते नक्की तिने असं का सांगितलं याचा जाब विचारायचा असेल. त्यावरती आता महिपत सांगतो की नागराज सेठ, तिथे जे काही घडतं आहे ना, ते प्लीज आम्हाला कळवत राहा. काय आहे ना, तोपर्यंत ही प्रिया कुठेही लपली असेल ना, तोपर्यंत तिला शोधतोच मी. ते साक्षीचे तिथे धाबेदार आणतात. तर त्यानंतर नागराज फोन ठेवतो. तर इकडे आता अर्जुन सांगतो की "सीनियर नाही, तुला ती व्हिडिओ नाही बघवणार." तेव्हा रविराज सांगतात की "नाही अर्जुन, मला ती व्हिडिओ बघायचीच आहे." तर त्यानंतर अर्जुन स्वतःचा मोबाईल काढतो आणि रविराजांना ती व्हिडिओ दाखवतो. तेव्हा सुमन आणि रविराजला मोठा धक्काच बसतो. तर रविराज विचारतो की "काय आहे हे सगळं? मला ना काहीच कळत नाहीये." तेव्हा चैतन्य सांगतो की "रविराज सर, तुम्ही काळजी करू नका. आपण तन्वीला शोधून काढूयात." सायली तिथे विचारते की "एक मिनिट, म्हणजे हा व्हिडिओ प्रियाने तुम्हाला पाठवलाच नव्हता?" त्यावर त्या रविराज चव्हाण सांगतात की "नाही ना, हा व्हिडिओ आम्ही बघितलाच नव्हता, त्याने पाठवलाही नाही." तेव्हा आता ही सगळी गोष्ट अजबच वाटते तिथे. रविराज आता खूप इमोशनल झालेला असतो. तो प्रियासाठी खूप रडत असतो. तेव्हा आता अर्जुन चैतन्य त्याची समजूत घालत असतात. तोपर्यंत नागराज तिथे दबक्या पावलांनी हजर होतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता अस्मिताने नक्कीच सायलीच्या बाबतीत काहीतरी चूक केलेली असते म्हणून अर्जुन तिच्यावरती चिडलेला असतो. तेव्हा अस्मिताची सांगते की "अरे, तू माझ्यावरतीच येऊन का घसरतोयस?" त्यावर ते अर्जुन सांगतो की सा "अस्मिताई, तू आणि तन्वीने सायलीवरती नेकलेस चोरण्याचा आळ घेतला होता. तेव्हाच तुम्ही तिला जाब का नाही विचारला? तिने काय कुटाणे करून ठेवले आहेत अजून माहितीही नाही आहे तुला." तेव्हा आता पूर्णाजी विचारते की नक्की काय झालं आहे. तेव्हा सायली घाबरलेली असते, कारण हा धक्का पूर्णाजी कधीच सहन करू शकत नाही हे सायलीला चांगलंच माहिती असतं.